आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा तर हा जनतेच्या मतांचा आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। सगळ्या 288 जागांचा निकाल हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे। 120 जागी भाजपला यश मिळालंय, 54 जागी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, 40 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, 34 जागांवरती काँग्रेसला यश मिळालेलं आहे। 8 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर 7 जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि 25 जागांवरती इतरांना यश मिळालेलं आहे। ही सध्याची आकडेवारी समोर आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेलं आहे। स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार केला आणि त्याचं हे यश असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणालेले आहेत। भाजप हा पुन्हा एकदा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। शिवसेना राष्ट्रवादी यांना देखील चांगल्या जागा मिळाल्यात आणि युतीनंतर जर कोणता मोठा पक्ष ठरला असेल तर तो पक्ष आहे काँग्रेस, कारण का एकूण 34 जागांवरती काँग्रेसला यश मिळालेलं आहे। 3 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालेली आहे। बारामतीमध्ये 5 इतर उमेदवार विजयी झालेली आहेत। बारामती पवारांचा बालेकिल्ला, अंतर्गत नाराजीचा अजित पवारांना इथे फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 3 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालेली आहे। बारामतीमध्ये अंतर्गत नाराजीचा अजित पवारांना फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर एकीकडे हे अपडेट्स आहेत आणि दुसरीकडे विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करताना, गुलाल उधळताना आपल्याला दिसतायत। या ठिकाणी कृपया मतमोजणी केंद्राच्या बाहेर जाऊन आपण जल्लोष साजरा करायचा आहे। राजकीय प्रतिनिधींना आमची विनंती आहे, कृपया शांतता राखावी। तर बालाजी खदगावकर विजयी झालेले